श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारच्या दिवशी काय करायचं सांगण्यासाठी आली आहे. गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. आज आपल्या सर्व गुरुवर्यास, आपल्या पालकास, आपल्या देवतास, आपल्या देवतास आणि आपले जे पण थोर मोठे जे आपल्याला नेहमी सपोर्ट करतात, ऍडवाइस देतात, आपण त्यांचं ऐकतो, ते सगळ्या गुरुंना साष्टांग नमस्कार. आपले शिक्षक याच्यात आहेत, आपले घरातल्या मंडळींपैकी पण आपले थोर मोठे आपल्याला नेहमी काही ना काही सांगत असतात. तर हे सगळे आपले गुरुवर्य आहेत आणि यांच्यात आपण सावलीत आज मोठं होतं, आपलं ज्ञान वाढवतंय, आपलं भवितव्य घडवतंय. तर अशा ह्या गुरूंना खूप खूप प्रणाम. विष्णू नारायण, शंकरा, गणपती, सगळ्या देवतांना आणि आपले गुरु श्री स्वामी समर्थ, ओम साईनाथ, अनिरुद्ध बाप्पा, निमकरोली बाबा, सगळ्यांना नमस्कार. तर आता गुरुवार आहे, आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या गुरूंच्या भेटीला जा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या दर्शन घ्या, त्यांना आवडेल त्या गोडधोड त्यांच्या आवडतं द्या आणि पिवळी वस्त्र किंवा पिवळी फुलं त्यांना द्या. खूप आवडतात. गुरुचा वार गुरुवार आणि दानही पिवळं असावं. आज तुम्ही शंका गणेशजींना आणि फुल आणि दुर्वा व्हायचे आहेत. शंभोला चण्याची डाळ, साखर किंवा गूळ, बेल, जल, पंचामृत जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांना अभिषेक करायचा आहे. थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि सर्व गोष्टी त्यांना अर्पित करायच्या आहेत. विष्णूंना आपल्याला पिवळी फुलं, त्यांना चाफा आवडतो, चाफ्याची फुलं अर्पण करा. गोडधोडामध्ये गुळाबद्दल लाडू आहे किंवा असं काहीतरी गोड द्या. महालक्ष्मीला पुरणपोळी किंवा गुळाची पोळी असं आवडतं. तुम्ही महालक्ष्मीला हळद कुंकू लावून, गजरा लावून तुम्ही अर्पण करा. आपल्या कुलदेवतेला आला, तर आपली कुलदेवता सुद्धा आपली गुरुच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना अर्पणित करू शकता. दानामध्ये तुम्ही पिवळे फळं आहे, खूप पिवळ्या मिठाई आहे, पिवळी पेय आहे, चहा, उकाला, हळदीचं दूध, मसाले दूध, जमेल तसं तुम्ही 1-2 जणांना तरी आज द्याच. आणि पिंपळाच्या झाडाला हळद घालून पाणी घाला, त्याची परिक्रमा करा, संध्याकाळी तिथे दिवा लावा. आपल्या घरामध्ये दिवे उजळवा, आपल्या देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा, घराच्या दारामध्ये दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. तुळशीच्या इथे दिवा लावा, तुळशीला हळद कुंकू वाहा, पाणी वाहा. आपल्या इथे जर निंबऱ्याचं झाड असेल तर तिथे जल वाहा, केळीच्या झाडाला जल वाहा, संध्याकाळी तिथे दिवा लावा, नारायणाला स्मरण करा. अशा प्रकारे आजचा गुरुवार तुम्ही साजरा करा आणि आजच्या गुरुवारी तुम्ही खूप आशीर्वाद घ्या. काही चुकलं मागलं असेल आपल्या गुरुकडून त्यांची क्षमा मागा, आपल्या देवतांकडून त्यांची क्षमा मागा आणि आपला हा येतं वर्ष खूप चांगलं जावं याची प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.